तुम्ही पहिला ही व्हिडिओ बघा. हा शाळा किती काय बोलतो डॉगबद्दल तुम्ही बघून घ्या. मी माझ्या मुलींना गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेलो असता 6-6:30च्या दरम्यान. सोसायटीमधील पाळीव कुत्रे हे त्यांच्या यांना फॅमिलीला हँडल करता येत नाही आहेत. तरी ते पाळीव कुत्र्यांचा माझ्या मुलींच्या अंगावर त्यांनी अटॅक केलेला आहे काल संध्याकाळी 6:30च्या दरम्यान. तरी ह्या पाळीव कुत्र्यांमुळे बऱ्याचशा जणांना याच्या आधीही त्रास झालेला आहे. पण आम्ही त्याची विचारपूस करणं गेलं असता त्यांच्या घरच्यांनी आम्हाला अरेरावीची उत्तरे दिलेली आहेत याआधी. आताही आम्ही काल विचारपूस करायला गेलो असता आम्हाला काही फरक. ती येड्या कुत्र्यांचं रागवणं आणि त्यांचं खेळणं मध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तुला कळत नाही. न्यूजवाल्यांच्या पाठी तर लागूच नको. हे आधीच बिनकामाची लोक आहेत. यांना फक्त असं आहे की त्यांना घुमवून फिरवून सगळी गोष्ट बोलायची असते. आजकाल या लोकांना म्हणजे बोलतात ना, कोणती खबर भेटत नाही आहे. कसली राजकारण लोकांची कसली वेगळी खबर भेटत नाही. म्हणून हे लोक कोणती पण स्टोरी बनवून त्याला पुढे ढकलतात. ठीक आहे. हे काय कुत्र्याची ज्यात काही चुकी नाही. कुत्रा तर आपला खेळत होता. तुम्ही लोक आधी ते बघा की लोक कशी रॉंग साईडने येतात. ब्रिजवरती कोणाला ठोकतात आहे, पोलीसवाले नसतात, खड्डे आहेत रस्त्यामध्ये, एवढे पाऊस आला की पाणी भरून जातं सगळीकडे. ते बघा ना येड्यांनो, ते दाखवा न्यूजमध्ये. ही काय फालतूगिरी दाखवतात. आणि हा काय दूध पिऊन आला, याला दिसत नाही कुत्रा खेळतोय की चावतोय. पूर्ण व्हिडिओमध्ये दिसतंय. आधी बघा, शिका आणि मग ॲलिगेशन्स लावा.